इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समासाच्या संदर्भामध्ये दुसरी व्हिडिओ बनवत आहोत. यामध्ये आपण तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास असे समासाचे 2 प्रकार पाहणार आहोत. तत्पुरुष समासाचे विभक्ती, अलुक, उपपद, नय, कर्मधारय, द्विगु, मध्यमपद लोपी असे उपविभाग पडतात. तर बहुव्रीही समासाचे विभक्ती, नय आणि सह असे 3 विभाग पडतात. आपण प्रथमतः तत्पुरुष समासाचा विचार करतोय. ज्या समासातील दुसरे पद मुख्य असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, तेव्हा त्या सामासिक शब्दाला तत्पुरुष समासाचा शब्द असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. ज्या समासातील दुसरे पद मुख्य असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ, तोंडपाठ, इथे तोंडाने पाठ. कम्मरपट्टा, कमरेसाठीचा पट्टा. महादेव, महान असा देव. अनिष्ट, नाही इष्ट असे ते. याला तत्पुरुष समास असे म्हणतात. आता पहिला भाग आहे तत्पुरुष समासाचा, विभक्ती समास. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध त्या विभक्ती प्रत्ययाने दाखवला जातो. अशा वेळी त्या सामासिक शब्दाला विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ, भक्तिवश, भक्तीने वश. इथे न हे विभक्ती तृतीयाचे म्हणून तृतीया तत्पुरुष. आता क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. इथे साठी हे चतुर्थी तत्पुरुष, चतुर्थीचं विभक्ती प्रत्यय आहे म्हणून चतुर्थी तत्पुरुष. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. आता इथे तून हा जो विभक्तीचा प्रत्यय आहे तो पंचमीचा आहे म्हणून इथे पंचमी तत्पुरुष. राजपुत्र, राजाचा पुत्र. चा, चा हे षष्टीचे विभक्ती प्रत्यय आहे म्हणून इथे षष्टी तत्पुरुष. आता गावदेवी, गावदेवी या शब्दाचा विग्रह करताना गावाची देवी आणि गावातील देवी असे दोन्ही भाग पडू शकतात ना. गावाची देवी असं जर म्हटलं तर ची म्हणून षष्टी तत्पुरुष आणि गावातील देवी आतील तील म्हणजे सप्तमी तत्पुरुष. म्हणजे गावदेवी हा षष्टी तत्पुरुष आणि सप्तमी तत्पुरुष अशा दोन्ही पद्धतीने योग्य आहे. तत्पुरुष समासाचा पुढील भाग अलुक तत्पुरुष पाहणार आहोत. काही उदाहरणं लक्षात घ्या. या उदाहरणांवरून आपल्याला असं लक्षात येईल की विभक्ती तत्पुरुषात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. अशावेळी अलुक तत्पुरुष समास तयार होतो. परत एकदा नीट ऐका. विभक्ती तत्पुरुषात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. बहुधा हे संस्कृतमधील सामासिक शब्द असतात. मराठीसुद्धा असू शकतात, पण बहुसंख्य वेळा
हे शब्द संस्कृत सामासिक असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर अग्रेसर, युधिष्ठिर, सरसीज हे शब्द संस्कृतमधून आलेले आहेत आणि इथे लोप होत नाही. अग्रेसर अग्रेसरच राहील. मात्र तोंडी लावणे हे मराठीतील अलुक तत्पुरुषाचं एक उदाहरण आहे. इथे कोणत्याही विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. आता आपण पुढील भाग पाहतोय. तत्पुरुष समासाचा उपभाग. उपपद तत्पुरुष. या समासातील दुसरे पद प्रधान आहे म्हणून हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. परंतु यातील दुसरी पदे धातुसाधिते किंवा कृदंते आहेत व ही कृदंते अशी आहेत की त्यांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही. अशा प्रकारच्या समासास उपपद किंवा कृदंत तत्पुरुष असे म्हणतात. इथे साधारणतः एक क्लुप्ती आहे. उपपदामध्ये कृतिकार दिसतो. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर ग्रंथकार, ग्रंथ लिहिणारा. कृतघ्न, उपकार विसरणारा. पांथस्थ म्हणजे पायी जाणारा. मार्गस्थ म्हणजे मार्गावरून जाणारा. शेषशायी, विहंग, द्विज यातील आपल्याला व्यक्ती दिसते म्हणून हा उपपद तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष समासाचा पुढचा भाग आहे नय तत्पुरुष. विद्यार्थी मित्रांनो, जरा इथे हा शब्द लिहिताना आपल्याला मोबाईलच्या भ्रमणध्वनीच्या कीपॅडवर जसा उपलब्ध झालेला आहे तसा तो लिहिलेला आहे. त्यामुळे त्याचं वाचन करताना मात्र नय तत्पुरुष असंच वाचन करा. दुसरे पद महत्त्वाचे. पहिल्या पदांना अ किंवा न यासारख्या अभाव किंवा निषेध दाखवणाऱ्या अक्षरांचा वापर केला जातो. म्हणजे नकारार्थी दाखवले जाते. न या शब्दावरूनच तुमच्या लक्षात येईल की ते नकारदर्शक, नकारार्थी शब्द येतात. अयोग्य, योग्य नव्हे ते. अतृप्त, तृप्त नसलेला. नापसंत, पसंत नसलेला. अनादर, आदर नसलेला. अन्याय, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे म्हणजे त्याला न्याय मिळालेला नसलेला. या उदाहरणांवरून आपल्या असं लक्षात येईल की नकारदर्शक शब्द आला की तो तत्पुरुष समासाचा आहे आणि त्याचा उपविभाग आहे नय तत्पुरुष. यानंतर आपण तत्पुरुष समासाचा पुढील भाग कर्मधारय समास पाहणार आहोत. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत, दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. उदाहरणार्थ महादेव, महान असा देव. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. विद्याधन, विद्या हेच धन. घनश्याम, घनासारखा श्याम. यातील पहिले पद हे विशेषण असून दुसरे नाम असते. दोन्ही पदातील संबंध विशेषण, विशेष्य आणि उपमान, उपमेय अशा स्वरूपात असते. हे विद्यार्थ्यांनी विशेष लक्षात ठेवायचे आहे. यापुढील तत्पुरुष समासाचा भाग आहे द्विगु समास. विद्यार्थी मित्रांनो, सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे. सामासिक शब्दातील
दुसरे पद महत्त्वाचे आहे. पहिले पद संख्या विशेषण आहे. पहिले पद संख्या विशेषण आहे. या सामासिक शब्दावरून एक समूह सुचवला जातो. अशा प्रकारे ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते त्या सामासिक शब्दावरून त्या समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो. त्यास द्विगु समास असे म्हणतात. म्हणजे संख्या दर्शवली असेल शब्दामध्ये तर तुम्ही द्विगु समास लिहू शकता. उदाहरणार्थ नवरात्र, इथे 9 ही संख्या दर्शवलेली आहे बघा. म्हणून नवरात्र, नवरात्रींचा समूह द्विगु समास. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. इथे त्रिभुवन 3 ही संख्या दर्शवलेली आहे. पंचपाळे, त्रिदल, सप्ताह, चौघडा, त्रैलोक्य, बारभाई, पंचारती. यावरून आपल्या असं लक्षात येईल की संख्यादर्शक शब्द म्हणजे द्विगु समास. यानंतरचा भाग आहे मध्यम पद लोपी समास. ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवणारी मधली काही पदे लोप करावी लागतात अशा समासाला मध्यम पद लोपी समास असे म्हणतात. सामासिक शब्दाचा विग्रह करताना मात्र युक्त, द्वारा, पुरता, असलेला अशासारखी गाळलेली पदे घालावी लागतात. म्हणून याला लुप्तपद कर्मधारय समास असे सुद्धा म्हणतात. डाळ वांगे, वांगेयुक्त डाळ. पुरणपोळी, पुरण भरून तयार केलेली पोळी. भोजन भाऊ, भोजनापुरता भाऊ. बालमित्र, बालपणापासूनचा मित्र. घोडेस्वार, घोडा असलेला स्वार. मावस भाऊ, मावशीच्या माध्यमातून असलेला भाऊ. बालमित्र, गुळांबा, मामे भाऊ, बटाटे भात, नाथसून हे मध्यम पदलोपी समासाची उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समासाची काही उदाहरणे आपण एकत्रितरित्या इथे घेतोय. साधारणतः तत्पुरुष समास तोंडपाठ, कंबरपट्टा, महादेव, अनिष्ट, वांगी पोहे. त्यानंतर दुःखप्राप्त, भक्तिवश, क्रीडांगण, ऋणमुक्त, राजपुत्र, घरदावई, तृष्णाश्रित, देशगत, तोंडपाठ, गुणहीन, ईश्वर निर्मित, एकोन, बुद्धिजड, चौपट, गायरान, पोळपाट, वाटखर्च, मेंढवाडा, पूजाद्रव्य, व्याही भोजन, सेवानिवृत्त, गर्भश्रीमंत, जातीभ्रष्ट, चोरभय, जन्मखोड, देवपूजा, राजवाडा, घोडदौड, लक्ष्मीकांत, धर्मवेळ, आमराई, भूपती, विद्याभ्यास, स्वर्गवास, पोटशूळ, वनभोजन, कुपमंडूक, घरधंदा, कलाकुशल, पानकोंबडा, गावदेवी, चोरभय, अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरुह, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सरसीज. त्यानंतर ग्रंथकार, पांतस्थ, स्वर्गस्थ, मनुज, नृप, सुकद, पयोद, खग, नग, सुज्ञ, कृतघ्न, शेतकरी, कामकरी, लाचखाऊ,
आगलाव्या, भाजी विक्या, वाटसरू यासारखे शब्द, त्याचबरोबर अयोग्य, अतृप्त, नापसंत, अनादर, अन्याय, महादेव, घनश्याम, रक्तचंदन, मुखकमल, पुरुषोत्तम, वेशांतर, लाल भडक, हिरवागार, कमलनयन, चंद्रमुख, मुखचंद्र, चरणकमल, नरसिंह, पंचवटी, त्रिभुवन, पंचपाळे, भोजन भाऊ, बालमित्र, मावस भाऊ, चुलत भाऊ यासारखे शब्द म्हणजे आपल्याला तत्पुरुष समासात येणारी काही उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील समास बहुव्रीही पाहणार आहोत. बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे धान्य, म्हणजे धनधान्य संपन्न अशी व्यक्ती. या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसतात. दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो अशा सामासिक शब्दाला साधारणतः बहुव्रीही समास असे म्हणता येईल. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. म्हणजे पहिले पदही महत्त्वाचे नाही, दुसरे पदही महत्त्वाचे नाही, तिसऱ्याच पदाचा अर्थबोध होतो आणि हा सामासिक शब्द या तिसऱ्या पदाचं विशेषण म्हणून काम करतो. अशा वेळी बहुव्रीही समास होत असतो. उदाहरणार्थ पितांबर, इथे पित म्हणजे पिवळे आणि वस्त्र परिधान केलेला असा तो विष्णू. म्हणजे पितांबर हा शब्दच मुळात बाजूला राहून इथे विष्णूचा बोध झालेला आहे. म्हणजे तिसरे पद विष्णू इथे दिसून येतं. नीलकंठ, आता नील म्हणजे निळा आणि कंठ म्हणजे गळा, निळा कंठ. इथे याचा तिसरा अर्थ निघतो तो शंकर. म्हणजेच नील बाजूला कंठ बाजूला राहिलं आणि तिसऱ्या एका शब्दाचा तिथे अर्थबोध झाला तेव्हा बहुव्रीही समास तयार होतो. यानंतर आपण बहुव्रीही समासातील वेगळे 3 भाग पाहणार आहोत. त्यामध्ये विभक्ती बहुव्रीही, नय बहुव्रीही आणि सह बहुव्रीही. आता त्यातला पहिला भाग विभक्ती बहुव्रीही. या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. जसे लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो. षष्ठी विभक्ती बहुव्रीही. आता इथे लक्ष्मी आहे कांता ज्याची तो म्हणजे इथे आपल्याला तिसऱ्याच एका शब्दाचा बोध झाला म्हणून बहुव्रीही. आणि लक्ष्मी आहे कांता ज्याची तो इथे षष्ठीचं आपल्याला विभक्ती सापडते म्हणून विभक्ती बहुव्रीही. गजानन, गजाचे आहे आनंद ज्याचा तो. चतुर्थी विभक्ती बहुव्रीही. जितेंद्रिय, जित म्हणजे जिंकले आहेत इंद्रिय ज्याने असा तो. इथे तृतीया विभक्ती बहुव्रीही. अशी या समासाची काही उदाहरणे आहेत. यानंतर बहुव्रीही समासाचा पुढचा भाग नय बहुव्रीही. इथे आपण मागच्या भागातच शिकलोय नकार दर्शवणारा शब्द ज्याच्या सुरुवातीला असतो असा शब्द. उदाहरणार्थ अनंत, नाही अंत ज्याला तो, मग परमेश्वर. इथे अनंत हा शब्द बाजूला राहून परमेश्वर या तिसऱ्या शब्दाचा आपल्याला बोध होतो.
नीरस, इथे नी हे नकारदर्शक शब्द आहे आणि नाही रस ज्याच्यात ते असे काव्य येईल, फळ येईल. मग इथे नीरस हा नय बहुव्रीही हा शब्द तयार होतो. अन, न, नी, अ असे शब्द याच्यामध्ये येऊ शकतात. स बहुव्रीही, ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद सह किंवा स अशा अव्ययाने सुरू होते आणि तो शब्द विशेषण असतो त्याला स बहुव्रीही समास असे म्हणतात. हा शब्द क्रियाविशेषणासारखा वापरला तर अव्ययीभाव समास होत असतो, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ सवर्ण, सरूप, सहपरिवार परिवारासहित, सरूप रूपासहित, सचेल, सकर्मक, सवस्थ, सानंद, सबल, सनात, सपुत्र ही सबहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. यानंतर आपण बहुव्रीही समासाची काही उदाहरणे पाहतोय. नीलकंठ, प्राप्तधन, भक्तप्रिय, सादर, चौकोन, कृतकार्य, दशमुख, गजानन, दुतोंडा, प्राप्तोदक, लब्धदृष्टी, कृतकृत्य, दत्तधन, चंद्रशेखर, गरुडध्वज, पद्मनाभ. त्यानंतर सादर, सहकुटुंब, सनात, सपुत्र ही काही उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक वेळ प्रत्येकाने जर ही उदाहरणे सर्व एकत्रित लिहून काढली तर आपल्याला हे समास अतिशय सोपे जातील. धन्यवाद.